जुलै महिन्यात म्हाडा, ठाणे आणि कल्याणमध्ये सुमारे 4,000 घरांसाठी लॉटरी काढणार. घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणखी एक चांगली संधी. महाराष्ट्र बोर्डाची 10वीचे निकाल 13 मे रोजी जाहीर होतील. विद्यार्थी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाईटवरून आपला निकाल पाहू शकतात. कडून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा. लाभार्थ्यांना आता स्वावलंबी होण्यासाठी 40,000 रुपयांचे कर्ज दिले जाणार. योजनेवर सध्या चर्चा सुरू आहे. मुंबईत आज संध्याकाळी विजांसह वारा आणि पावसाची शक्यता. हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला. नवी मुंबईमध्ये 14 आणि 15 मे रोजी 24 तास पाणी कपात होणार. नेरूळ, वाशी, तुर्भे, घनसोली आणि ऐरोली सारख्या भागांमध्ये पाईपलाईन दुरुस्तीमुळे पाणी पुरवठा बंद राहील. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी रविवारी पुन्हा खुले होणार. वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर तात्पुरते बंद असलेले सर्व 32 विमानतळे पुन्हा सुरू करण्यात आली. आता प्रवासी विमानांना उड्डाण घेणार. ट्रम्पला सरपंच कुणी केलं? उद्धव गटाने डोनाल्ड ट्रम्पच्या वक्तव्यावरून मोदी सरकारवर टीका केली. म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत-पाक संघर्षात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. भिवंडीतील वडपे भागात भीषण आग लागली. 15 गोदामे जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पोलिसांनी 3 फसवेखोरांना अटक केली. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली लोकांचे बँक खाते उघडून त्याचा वापर सायबर गुन्हेगारी आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात होता. या खातेदारांना कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला. मुंबई ते प्रयागराज दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अक्सा एअरलाइन्स 14 मे पासून नवीन फ्लाईट सुरू करणार. ही मुंबईहून प्रयागराजसाठी जाणारी 3री थेट उड्डाण सेवा असेल. मुंबईतील पवई भागात ड्रोन उडवल्याबद्दल 23 वर्षीय तरुणावर FIR दाखल. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर मुंबईत ड्रोन उडवणे सध्या बंदीच्या अंतर्गत आहे. ठाण्यात 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थांसह एक मेडिकल सेल्स एजंट अटकेत. पोलिसांकडून तपास सुरू. आरोपीचे कनेक्शन शोधण्याचे प्रयत्न. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने अधिकृतरित्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित नंतर कोहलीने देखील कसोटी सामन्याचा अलविदा घेतला. भाजपा नेत्या नवनीत राणा आणि त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी मिळाली. पाकिस्तानी नंबरवरून फोन आला. पोलीस तपास सुरू. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण दुचाकी अपघात. 2 जणांचा जागीच मृत्यू. पोलीस तपास करत आहेत. पाळीव मांजरीने चावल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला निर्घृण हत्या. उल्हासनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना. मारहाणीत 2 गंभीर जखमी. दादर मार्केटमध्ये हरवलेल्या मोबाईल नंतर काही वेळातच खात्यातून 6,42,000 गायब. घोटाळा लक्षात येताच वृद्ध नागरिकाने त्वरित तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांकडून व्यवहाराची चौकशी सुरू. मुंबईत सोन्या चांदीच्या दरांमध्ये बदल. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 96,880 वर तर चांदी 97,900 प्रति किलो. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून येणारे सफरचंदाचा बहिष्कार केला. व्यापारी आक्रमक झाले.